नमस्कार मंडळी, चला तर आज आपण रव्यामध्ये गूळ टाकून कुठली रेसिपी बनवतोय ना, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे 0 नंबरचा. तुमच्याकडे जर हा रवा अवेलेबल नसेल तर मोठा रवा फक्त मिक्सरला 2-3 वेळेला फिरवून घ्यायचा आहे. तो रवा सुद्धा वापरू शकता, फक्त तसाच न वापरता बारीक करून वापरा. इथे लागणार आहे मिक्सिंग बाउल. आता इथे मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला हा 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. तर पुढील प्रोसेस करण्यापर्यंत रव्याला आपण आता साईडला ठेवूया. तर आता इथे लागणार आहे आपल्याला गूळ. तर गूळ ना मी इथे चिरून घेणार आहे. तर हा ना गावठी गूळ आहे किंवा गावरान जे गुऱ्हाळात भेटतो ना, तो गूळ आहे. अतिशय चवीला यापासून पदार्थ खूपच छान होतात बरं का. आणि केमिकल नसतं या गुळामध्ये, त्यामुळे ना हा गूळ खायला खरंच हेल्थसाठी सुद्धा तितकाच चांगला असतो. तर आता आपण हा गूळ चिरून घेतोय. याऐवजी तुम्ही गूळ अगदी किसून सुद्धा घेऊ शकता किंवा गूळ असा थोडासा ठेचून जरी घेतला ना तरी सुद्धा चालेल. कारण प्रोसेस असे वापरतोय आपण की आपण गॅसवरती सुद्धा पुन्हा हा गूळ वितळवून घेणार आहोत. पण पटकन प्रोसेस व्हावी ना यासाठी मी तरी हा गूळ ना कटच करून घेतलेला आहे, जेणेकरून तो पटकन वितळला जाईल. तर पहा, आपण अशा पद्धतीने हा गूळ जो आहे ना तो कट करून घेतलेला आहे. तर गूळ ना थोडा मोठ्या साईजमध्ये कट केला ना तरी सुद्धा चालेल बरं का. तर अशा पद्धतीने आपल्याला हा गूळ कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला ना त्याच वाटीने आपल्याला हा गूळ सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर इथे ना गूळ सुद्धा आपण मोजून घेतोय. तर कुठेही आपल्याला हा गूळ हाताने दाबायचा नाही, हलक्या हाताने हा गूळ भरून घ्यायचा आहे. आणि 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी इतका गूळ आपण इथे वापरणार आहोत. त्यामुळे ना गूळ अजिबात कुठेही आपण दाबलेला नाही, हलका हाताने पाऊण वाटी गूळ घेतला. इथे आपल्याला लागणार आहे छोटा पॅन. आता इथे या छोट्या पॅनमध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे. तर ही पद्धत वापरून जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर अतिशय चविष्ट लागतो. त्यानंतर आपल्याला इथे पाऊण वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी लागणार आहे. कारण आपण 1 वाटी रवा वापरलेला आहे, त्यासाठी 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. तर इथे ना हा गूळ पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे आणि गुळाला छान अशी उकळी आलेली आहे. आता थोडासा गॅस कमी करायचा आणि थोडंसं यामध्ये काही राहिलं असेल तर ते उकळवून घ्यायचं. तर इथे पूर्णपणे गूळ उकळल्या गेलेला आहे आणि वितळल्या सुद्धा गेलेला आहे. अशा पद्धतीने हा पदार्थ केल्यास अतिशय चविष्ट होतो. तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि ट्राय करण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता एकदाच पण शेवटपर्यंत बघा. तर इथे ना अर्ध गुळाचं पाणी सुरुवातीला घालून घेतलेलं आहे या रव्यामध्ये आणि रव्याने अतिशय झटपट हे पाणी शोषून घ्यायला सुरुवात केलेली आहे. यामुळे काय होतं माहिती आहे का, हा पदार्थ अतिशय रसरशीत आतमधून तयार होतो. कारण आपण यामध्ये जे गरम गुळाचं पाणी घालणार आहोत ना, यामुळे आतपर्यंत रवा भिजला जातो आणि त्यामुळेच हा पदार्थ अतिशय रसरशीत तयार होतो. आता रसरशीत कुठलाही पदार्थ होण्यासाठी ह्या काही ट्रिक्स आणि टिप्स नक्कीच फॉलो करा. तर राहिलेलं गुळाचं पाणी सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. पाणी बेताने घाला, थोडंफार कमी जास्त लागू शकतं. त्यामुळे ना तुम्हाला जर वाटलंच की जास्त पाणी झालंय तर 2 चमचे रवा तुम्ही वाढवला ना तरी सुद्धा चालेल किंवा गुळाचं पाणी कमी पडलंय आणि आता काय करायचं असं न करताना त्यामध्ये 2 चमचे तुम्ही जे नॉर्मल पाणी आहे ते सुद्धा वापरू शकता. त्यामुळे फक्त अशा स्वरूपाचं हे मिश्रण तयार करून घ्यायचंय. थोडंसं राहिलेलं गुळाचं पाणी सुद्धा मिक्स करून घेतले. तसं तर हे प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलंय ना अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण वापरून ही रेसिपी बनवली तर अतिशय सुंदर होणार आहे. यामध्ये घालायची 1 चमचा जे सोप असते ते घालून घेतली. अर्धा चमचा आपल्याला घालायची आहे वेलची पावडर. थोडंसं मीठ घालायचं. कुठल्याही गोडाच्या पदार्थात मीठ असेल तर तो अतिशय चविष्ट पदार्थ तयार होतो. आणि 1 चमचा साजूक आणि घरगुती बनवलेलं फ्रेश असं 1 चमचा तूप घालून घेतलं. तुपामुळे या पदार्थाला जी काही चमक तशी जी चव येते ना ती अतिशय चविष्ट आणि लयच जिभेवर विरघळतोय बरं का हा पदार्थ या तुपामुळे. तर त्यामुळे तूप घालायला अजिबात मिस करू नका, तूप जरूर घाला. आता हे मिक्स करून आपल्याला 10 मिनिटे असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला पुन्हा एकदा आता हे चेक करायचं आहे. तर 10 मिनिटे याला रेस्ट दिल्यामुळे आपल्या रव्याला जेवढ्या प्रमाणात पाणी शोषून घ्यायचं आहे ना तेवढं तो शोषून घेतो आणि त्यामुळे आपला पदार्थ आणखीनच हलका फुलका आणि जाळीदार तयार होतो. आता आपल्याला इथे घालायचे आहे पाव चमचा बेकिंग पावडर. आता ही बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा इथे वापरू शकता. शिवाय हे दोन्ही नसतील तर इनोचं
स्पॅच्यूलाचे वापरला तरीसुद्धा चालेल. यामध्ये आता ही पावडर आपल्याला फेटून घ्यायची आहे. तर ही बेकिंग पावडर जी आहे ना, यामुळे हा पदार्थाला कुठलाही स्मेल येत नाही. तसंच आपण जर खायचा सोडा वापरला तर थोडासा त्याचा वास यामध्ये येतो, पण काहीच हरकत नाही. ऑप्शनला तुम्ही अगदीच तो वापरू शकता. एवढा काहीही फरक पडत नाही. व्यवस्थित यामध्ये बेकिंग पावडर मिक्स करून घेतली. त्यानंतर इकडे ठेवायचं आहे अप्पे पात्र. आता अप्पे पात्रामध्ये सुद्धा आपल्याला तूपच घालायचं आहे. पूर्ण हा पदार्थ साजूक तुपामध्ये बनवत आहे, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतो की हा पदार्थ किती चविष्ट आणि शिवाय हा पौष्टिक सुद्धा आहे बरं का. आज आपण गुळापासून हा पदार्थ बनवतोय, तसंच तूप वापरून बनवतोय, त्यामुळे अतिशय हेल्थच्या हिशोबाने पौष्टिक असा हा पदार्थ असणार आहे. तुम्ही हा पदार्थ लहान मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातील. त्याचबरोबर तुमचे ज्येष्ठसुद्धा इतका आवडीने हा पदार्थ खातील ना, की तुम्हाला असं वाटेल आणखीन किती वेळा बनवावा, इतकं तुमचं कौतुक या पदार्थ बनवल्यानंतर होणार आहे. इतका चविष्ट हा पदार्थ आहे. मी तर नेहमीच बनवत होते, पण चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी. तर पहा, सुरुवातीला आपल्याला अप्पे जे आहेत ना, अप्पे पात्र, तर त्याचे सर्वात जे कडेचे अप्पे पात्र असतं ना, त्यामध्ये अप्पे टाकून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला सगळ्यात शेवटून मध्ये अप्पे टाकायचे आहे. कारण ना आपल्या गॅसची हीट सगळ्यात जास्त मध्यभागी लागते आणि त्यामुळे मधला पदार्थ पटकन करपला जातो. त्यामुळे ना साईडच्या याला कमी हीट लागते आणि मग तो पटकन नाही परतला जात आणि मग मधलाच भाजला जातो. तर इथे संपूर्ण हे अप्पे टाकून झालेले आहेत. यावरती ठेवायचं झाकण आणि 1.5 ते 2च मिनिटं फक्त यावरती झाकण ठेवायचं आहे. गुळाचा पदार्थ आहे, त्यामुळे जास्त वेळ ठेवू नका. तर मस्त आपले हे अप्पे ना वरती फुगून आलेले आहेत, पाहू शकता. अजिबात चपटे झालेले नाहीत बरं का. एकदम छान आणि सुंदर अशी जाळी पडलेली आहे. खालच्या साईडने तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे. तर मधले पाहू शकता, मधल्यांनी थोडासा कलर डार्क घेतलेला आहे. सर्व अप्पे जे आहेत ना ते पलटवून घेतले आणि पुन्हा एकदा आता यावरती थोडं तूप आपल्याला सोडून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हा पदार्थ तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा बरं का. तर आता थोडं तूप खालच्या साईडला सुद्धा सोडलं ना, म्हणजे खालची साईडसुद्धा छान भाजल्या जाईल. तर सगळ्या अप्प्यांखाली ना थोडं आपलं इथे तूप सोडून घेतलेलं आहे आणि अगदी 2 मिनटासाठी भाजून घेतले. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे आपले हे अप्पे केक, रवा केक, काय नाव द्यायचं खरं तर ना, हा पदार्थ नाव देण्याच्या पलीकडे रसरशीत झालेला आहे आणि पदार्थ इतक्या आवडीने घरामध्ये खाल्लेला आहे ना, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. आणि तुम्हाला ना मी सांगते म्हणून एकदा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. आणि लहान मुलांसाठी तर खरंच खूप हेल्दी आहे. बाहेरच्या गोष्टी खाण्यापेक्षा, प्लॅस्टिकमधल्या ह्या गोष्टी खाण्यापेक्षा त्या कितपत आपल्या मुलांच्या हेल्थसाठी चांगल्या आहेत. यासाठी ना आपल्या घरी, आपल्या डोळ्यासमोर, आपल्या पद्धतीने व्यवस्थित सगळे स्वच्छता राखून केलेले पदार्थ कधीही खरंच आरोग्यासाठी चांगलेच असतात. आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तुम्हालाही खेळायचं नसेल ना, तर तुमच्या मुलांना सुद्धा असे हे अप्प्यामधले हे केक बनवून द्या. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांच्याकडे लहान मुलं असतील तुमच्या नातेवाईकात, त्यांच्याकडे सुद्धा हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.